श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. तर 26 डिसेंबर रोजी आहे दत्त जयंती. आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी आणि दत्त भक्तांसाठी ही एक उत्सव म्हणजेच पर्वणीच असते. तर या उत्सवानिमित्त आपल्याला महाराजांच्या चरणी काही सेवा रुजू करायच्या आहेत. यातलीच एक अतिशय प्रभावशाली सेवा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी आपल्याला 6 डिसेंबर ते 21 डिसेंबर या काळात करायची आहे. 21 दिवसांची अत्यंत प्रभावशाली सेवा करत असताना आपल्याला कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे, सेवा आपल्याला कुठे करायची आहे, कोणत्या वेळेमध्ये करायची आहे, ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, आपण महाराजांना भेटवस्तू देण्या इतके मोठे नसतो, कारण जयंती म्हटलं की महाराजांची ती जन्मतिथी असते. तर महाराजांच्या जन्मतिथीच्या निमित्ताने आपण त्यांचे सेवेकरी या नात्याने त्यांच्या चरणी सेवा रुजू करू शकतो. ही गोष्ट तर आपण करू शकतो. आणि आपल्या कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी आपण स्वामींकडे, दत्त महाराजांकडे काही मागणंही मागू शकतो. कारण ज्याप्रमाणे आपण आपल्या आईवडिलांकडे हट्ट करत असतो, त्याचप्रमाणे आपल्या गुरूंकडे, आपल्या स्वामींकडे देखील आपण हट्ट करतो, मागणं करतो. आणि आपला तो हट्ट योग्य असेल तर स्वामी ते निश्चितपणे पूर्ण करतात. कठीणातील कठीण इच्छापूर्ती होतेच, पण ती इच्छा तुमच्यासाठी योग्य असली तरच ती इच्छापूर्ती होते. बऱ्याचदा असं होतं की मला कमेंट येतात की ताई, मग तुम्ही ही सेवा केली, तुमची इच्छापूर्ती झाली का? माझ्या सर्व इच्छा महाराजांनी न मागताही पूर्ण केलेल्या आहेत. पण कधीतरी निस्वार्थपणे देखील आपण सेवा करायला हवी. तर ही जी सेवा आपल्याला करायची आहे ती निस्वार्थपणे करून बघा. कधी कधी काही न मागताही तुम्ही सेवा करून बघा, महाराज तुमच्या इच्छा पूर्ण करतातच. तर या काळामध्ये तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण देखील करायचं आहे. ती सेवा कशी करायची यावरती मी डिटेल व्हिडिओ लवकरच शेअर करेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला जी 21 दिवसांची प्रभावी सेवा करायची आहे ती कशा प्रकारे करायची आहे ही माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर कोणती सेवा आपल्याला महाराजांच्या चरणी रुजू करायची आहे, तर ती सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताची 21 दिवसांची सेवा. तर ही सेवा कशा प्रकारे करायची आहे, तर जे पूर्वीपासूनच स्वामी सेवेमध्ये आहेत त्यांना ह्या सेवेविषयीची माहिती असेलच. पण आता जे नवीन सेवेमध्ये आलेले आहेत आणि त्यांची इच्छा आहे की महाराजांसाठी कुठली तरी सेवा करावी किंवा सेवेला सुरुवात करावी, तर हीच ती योग्य वेळ आहे, हीच ती संधी आहे ज्यावेळेस तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. असं नाही की तुम्ही खूप वर्षापासून ह्या सेवेमध्ये असायला हवेत वगैरे, पण तुम्ही या काळामध्ये जर सेवेला सुरुवात केली तर महाराज तुमच्याकडून आपोआप त्या सेवा करून घेतात. माझा स्वतःचा अनुभव आहे. गुरुचरित्राचं पारायण असेल किंवा स्वामीचरित्राचं पारायण असेल, महाराजांनी माझ्या सर्व सेवा माझ्याकडून करून घेतलेल्या आहेत आणि वेळोवेळी मी ते अनुभव पण तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तर असं मैत्रिणींनो, आता स्वामीचरित्र सारामृत ही त्यातल्या त्यात महाराजांची अतिशय उच्च कोटीची आणि आवडती अशी सेवा आहे. आणि स्वामीचरित्र सारामृत जे आहे ते तुम्ही वाचायला गेले तर ते एका दिवसात पूर्ण होत नसतं. पण गुरुमाऊलींनी आपल्याला संक्षिप्त स्वरूपामध्ये स्वामीचरित्र सारामृत या पोथीमध्ये दिलेलं आहे. याची सेवा आपल्याला 21 दिवस करायची आहे. तर बघा, सेवा कशी करायची आहे, तर या पोथीमध्ये दिलेले 1 ते 21 अध्याय आपल्याला एकाच बैठकीमध्ये वाचायचे असतात. एकाच बैठकीमध्ये वाचल्यानंतर याचं एक पारायण पूर्ण होतं. असे आपल्याला 6 डिसेंबरपासून ते 26 डिसेंबरपर्यंत 21 पारायण करायचे आहेत. आता हे 21 पारायण करत असताना मध्ये काही अडचण येऊ शकते, जसं की स्त्रियांना मासिक धर्म येऊ शकतो. तर तेवढे 4 दिवस स्किप करायचे आणि पुढे ही सेवा सुरू ठेवायची. दत्त जयंतीच्या पुढे ही 4 दिवस सेवा गेली तरीही चालेल, पण तुम्हाला 21 दिवसांची सेवा जी आहे ती पूर्ण करायची आहे. ही सेवा करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे. तसं तर संकल्पाशिवाय सेवा करावी, पण संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो. संकल्पामुळे महाराज आपल्याकडून ती सेवा पूर्ण करून घेतात, म्हणून संकल्प करायचा असतो. आणि आपली इच्छा देखील आपण संकल्प करत असताना व्यक्त करू शकतो. कारण बऱ्याच जणांना खूप समस्या असतात, ज्यामध्ये आर्थिक समस्या असतील, संतती प्राप्ती होत नसेल किंवा इतर काही त्यांच्या आयुष्यात असलेल्या अडचणींचा त्यांना त्यातून मार्ग सापडत नसेल, तर त्या इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही ही सेवा महाराजांच्या चरणी रुजू करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संकल्प करायचा आहे. आता 6 डिसेंबरला तुमची काही अडचण असेल तर 6 डिसेंबरच्या पुढे म्हणजे 5व्या दिवशी, मासिक धर्मानंतरच्या 5व्या दिवशीपासून तुम्ही ती सेवा सुरू करू शकता. तर सगळ्यात आधी तुम्हाला सकाळी देवपूजा झाली की तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करायची. संकल्प केल्यानंतर तुम्हाला 21 दिवस ही सेवा सुरू ठेवावीच लागेल. मध्येच जर तुम्हाला सुतक वगैरे पडलं तर मग ती सेवा करता येणार नाही. सुतक फिटल्यानंतर मग तुम्हाला ती सेवा करावी लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सेवा कोण करू शकतं, तर स्त्री, पुरुष, मुलं, मुली, वृद्ध सगळे ही सेवा करू शकतात. असं याला काहीही बंधन नाही. आता ही सेवा तुम्ही करताय तर त्या दिवशी तुम्हाला
पहिल्या दिवशी संकल्प केल्यानंतर मग एक वेळ निश्चित करून घ्यायची आहे. जर तुमच्या घरामध्ये मांसाहार होत असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही, कारण जी व्यक्ती ही सेवा करणार आहे तिला मांसाहार कटाक्षाने टाळायचा आहे. तुम्हाला या काळामध्ये मांसाहार करता येणार नाही, हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. तर बघा, घरामध्ये इतर सदस्य खाणारे असतात, अशा वेळेस मग काय करायचं? तर बघा, मग तुम्हाला सकाळी देवपूजा झाली की सकाळीच हे पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग तुम्ही घरातल्या इतर सदस्यांना करून दिलं तरीही चालेल, पण तुम्हाला स्वतः मांसाहार करायचा नाही. अशा प्रकारे तुम्हाला या अतिशय महत्त्वाच्या नियमाचं पालन करायचं आहे. तर बघा, स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करत असताना आपल्याला सलग 21 दिवस ही सेवा करायची आहे. ठरलेल्या वेळेमध्ये, निश्चित वेळेमध्ये आपल्याला करायची आहे. तर यासाठी तुम्हाला काही वेगळी मांडणी करायची का? तर नाही. तुम्हाला देव्हाऱ्यामध्ये तुमच्या स्वामींचा फोटो असणं आवश्यक आहे किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे. आता देवघरासमोरच तुम्हाला बसायचं आहे, एक आसन घ्यायचं आहे आणि तिथे बसूनच समोर पाठ ठेवायचा आहे. या ग्रंथाला कधीही हातात घ्यायचं नाही किंवा खाली जमिनीवरती ठेवायचं नाही, पाटावरती ठेवायचं आणि तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे. आणि त्याआधी तुमच्या देव्हाऱ्यातील दिवा सुरू असायला हवा. एक तुम्हाला धूप किंवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्या सेवेला सुरुवात करायची. तर सांगितल्याप्रमाणे एक वेळ निश्चित करून घ्यायची. असं नाही की एक दिवस तुम्ही सकाळी सेवा केली, एक दिवस तुम्ही दुपारी केली, एक दिवस संध्याकाळी केली, असं चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला एक वेळ निश्चित करून घ्यायची. ठरलेल्या वेळेमध्ये तुम्ही सेवा केली तर तुम्हाला त्या सेवेचे अनुभव देखील यायला लागतात. पण तुमच्या घरी नॉनव्हेज होत असेल तर तुम्ही सकाळीच ही सेवा करून घ्या. आणि तुमच्या घरी कोणी खाणारे नसेल तर मग तुम्ही एक वेळ निश्चित करून घ्या. म्हणजे सकाळी बऱ्याच जणांना वेळ नसतो, ऑफिसला जाणाऱ्या स्त्रिया असतात किंवा घरातली कामं असतात, मुलांचं करणं असतं. अशा वेळेस सकाळी तेवढा वेळ मिळत नसेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळीसुद्धा ही सेवा करू शकता. फक्त एकच अट आहे की तुमच्या घरामध्ये मांसाहार म्हणजे तुम्ही केलेला नसावा किंवा तुम्ही करून दिलेला नसावा. ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला पाळायची आहे. आता ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करायची आहे, पण एक गोष्ट तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायची आहे की सेवा करत असताना दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये ही सेवा करायची नाही, कारण ती वेळ जी आहे ती दत्त महाराजांच्या भिक्षा मागण्याची वेळ आहे. त्यामुळे या वेळेमध्ये आपल्याला सेवा करायची नाही. तर तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प केला, संकल्प कसा करावा यावरती डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे. संकल्प केल्यानंतर पहिल्या दिवशीपासून तुम्हाला सेवेला सुरुवात करायची. सांगितल्याप्रमाणे वेळ निश्चित करायची आहे आणि त्या वेळेमध्ये या ग्रंथामध्ये असलेले 1 ते 21 अध्याय तुम्हाला एकाच बैठकीमध्ये पठण करायचे आहेत. तर बघा, सुरुवातीला तुम्ही नवीन असाल तर हा ग्रंथ वाचण्यासाठी तुम्हाला 2 तासाचा वेळ लागू शकतो. जर तुम्ही पूर्वीपासून या सेवेमध्ये असाल तर 1 ते 1.5 तासामध्ये हा ग्रंथ रोज वाचून होतो. त्यामुळे रोज तुम्हाला 1 ते 1.5 तासाचा वेळ काढायचा आहे आणि हा जो संपूर्ण ग्रंथ आहे एकाच बैठकीमध्ये वाचायचा आहे. तर मग बरेच जण असं म्हणतील की मग अर्धे अध्याय आम्ही आत्ता वाचले, संध्याकाळी अर्धे वाचले, तर असं चालेल का? आता असं चालणार नाही. तुम्हाला एकाच बैठकीमध्ये हा संपूर्ण पाठ करावा लागेल. म्हणजे यामध्ये दिलेले 1 ते 21 अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करावे लागतील. तर मग तुमचा एक पाठ पूर्ण होईल. असे तुम्हाला 21 दिवस पारायण करायचे आहेत. म्हणजे 6 डिसेंबर ते 26 डिसेंबर या काळामध्ये तुम्हाला 21 पाठ करायचे आहेत. आता मध्येच तुमची अडचण आली तर 4 दिवस तेवढे स्किप करायचे. तुमची जर 5 पाठ पूर्ण झालेली असतील आणि 6व्या पाठाला तुमचा मासिक धर्म आला तर तेवढे 4 दिवस सोडायचे आणि 5व्या दिवशीपासून म्हणजे पुढची सेवा तुमची सुरू ठेवायची. म्हणजे 6वा पाठ जो आहे तो तुम्हाला तुमच्या 5व्या दिवशीपासून सुरू करायचा आहे. आता दत्त जयंतीच्या पुढे ही सेवा गेली तरीही चालेल, पण तुम्हाला 21 दिवसांची सेवा पूर्ण करायचीच आहे. कारण तुम्ही संकल्प केलेला आहे. मध्ये अडचण आली तर ती आपल्या हातात नसते. त्यामुळे ह्या अडचणी दूर सारून तुम्हाला ती सेवा सुरू ठेवायची. मग तुम्ही असं म्हणाल की दत्त जयंती तर होऊन गेली, मग आता आम्ही ही सेवा करावी की नाही? म्हणून मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत आहे की दत्त जयंतीच्या पुढेही तुमची सेवा जाऊ शकते. कारण मध्येच आपल्याला अचानकपणे गावाला जायचं असेल किंवा अचानक काही अडचण येऊ शकते की दिवसभरामध्ये तेवढा वेळ मिळाला नाही, तर 1-2 दिवस आपले स्किप झाले तरी मग ती सेवा आपल्याला सुरूच ठेवायची आहे. आणि असं काही गुरुचरित्रासारखे याचे स्ट्रिक्ट नियम नाही आहेत की तुम्हाला ते कटाक्षाने पाळायचे आहेत. जसं की गुरुचरित्र पारायणामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं, तसा हा नियम या पारायणासाठी लागू होत नाही. ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही. आणि त्यासोबतच जर तुम्हाला शक्य झालं तर परान्न टाळायचं आहे. कारण कोणतीही सेवा करत असताना ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांच्या घरातलं अन्न खाता त्यावेळेस ती सेवा जी आहे ती सगळी त्या व्यक्तीकडे, म्हणजे त्याचं पुण्य जे आहे ते सर्व त्या व्यक्तीला मिळत असतं. त्यामुळे प्रयत्न करा की या काळामध्ये तुम्ही दुसऱ्यांच्या घरी अन्न खाणार नाही किंवा बाहेरचं हॉटेलचं वगैरे खायची वेळ आलीच तर ते आपण आपल्या पैशाने खात असतो. त्यामुळे ते आपलंच अन्न होतं, पण दुसऱ्यांच्या घरी जाण्याचं शक्यतो टाळा. यामुळे सुद्धा तुम्हाला सेवेचं फळ मिळत नाही. तर ही एक गोष्ट तुम्हाला कटाक्षाने पाळायची. बाकी गुरुचरित्र पारायणासारखे कांदा लसण वर्ज्य वगैरे असे काही नियम नाहीत.
गुरुचरित्र पारायण कसं करायचं आहे यावरचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच शेअर करेल. पण आता जी आपल्याला सेवा करायची आहे ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताची. ती सेवा कशी करायची, त्याचे नियम काय आहेत, ही माहिती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यामुळे माझ्या सर्व यूट्यूबच्या फॅमिलीला कळकळीची विनंती आहे, या काळामध्ये तुम्हाला जर ही सेवा करणं शक्य असेल तर नक्की सेवा करा. तुमच्या कठीणातील कठीण समस्या दूर होतील. तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की महाराज न मागताही तुम्हाला बरंच काही देत असतात. महाराजांच्या चरणी तुम्ही ही सेवा रुजू केली तर तुमच्या इच्छापूर्ती होतील. तुम्हाला न मागताही महाराज बरंच काही देतील, पण त्या सेवेमध्ये तुम्हाला अखंड निरंतर राहायचं आहे. असं नाही की माझी आता इच्छापूर्ती झाली आणि मग मी आता काहीच करणार नाही. तुम्ही काही ना काहीतरी नित्यसेवेमध्ये सुद्धा महाराजांची सेवा करत राहायची आहे, तरच तुम्हाला त्या केलेल्या सेवेचं फळ मिळेल आणि तुम्हाला महाराजांची अनुभूती प्रचिती यायला लागेल. आणि बऱ्याचदा असं होतं ना की आपण म्हणतो की आता माझी इच्छापूर्ती झाली, आता मी काहीच करणार नाही. मग परत ती वेळ येते, परत मग त्या समस्या आपल्या आयुष्यामध्ये उद्भवतात आणि मग आपण म्हणतो की मी तर सेवा केली होती तरी देखील मला परत समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जर तुम्ही नवीन सेवेमध्ये आलेला असाल आणि ही सेवा तुम्ही इच्छापूर्तीसाठी केली तरी देखील तुम्हाला नित्यसेवेमध्ये महाराजांच्या निरंतर राहायचं आहे. काही ना काहीतरी तुम्हाला जी जमेल तोडकी मोडकी सेवा महाराजांची करत राहायची आहे. तर स्वामी चरित्र सारामृताविषयीची माहिती मी अगदी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर केली. कशाप्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे, कशाप्रकारे तुम्हाला नियमांचं पालन करायचं आहे. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. तर झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.